2026 मध्ये 17 मे ते 15 जून पर्यंत चालणाऱ्या अधिक मासाविषयी या व्हिडिओमध्ये आपण भरपूर माहिती जाणून घेणार आहोत। यामागचे सायन्स किंवा गणित काय आहे, काही रोचक तथ्य कोणती आहेत, याचा इतिहास काय आहे, याला अधिक मास, पुरुषोत्तम मास किंवा मलमास असं का म्हटलं जातं, या दिवसात कोणती सोपी कामं केल्याने तुम्हाला खूप जास्त फायदा होईल, तसंच काही विशेष उपाय आणि कोणती कामं करण्यापासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे। चला हे सर्व काही याच व्हिडिओमध्ये पाहूया। व्हिडिओ खूपच इन्फॉर्मेटिव्ह आहे, शेवटपर्यंत नक्की पहा। हिंदू पंचांग 2 कॅलेंडर एकत्र चालवतं। सौर वर्ष पृथ्वीचा सूर्याभोवती एक फेरा 365 दिवस 6 तास। चांद्र वर्ष चंद्राचे पृथ्वीभोवती 12 महिन्यात जवळपास 12 फेरे, प्रत्येक महिन्यात 29.5 दिवस होतात 354 दिवस 8 तास। या दोन्हींमध्ये दरवर्षी जवळपास 11 दिवसांचा फरक तयार होतो। 3 वर्षात हा फरक जवळपास 33 दिवसांचा होतो, म्हणजेच पूर्ण एका महिन्या एवढा। ही जी रिकामी जागा तयार होते ती भरून काढण्यासाठी 2-3 वर्षांनी एक अतिरिक्त मास जोडला जातो। हाच अधिक मास म्हणून ओळखला जातो। 19 वर्षांच्या चक्रात बरोबर 7 वेळा अधिक मास येतो। याला मेटोनिक सायकल म्हणतात। हे ग्रीक खगोलशास्त्रज्ञ मेटन यांनी इसवी पूर्व 432 मध्ये शोधलं होतं, पण खरं पाहता भारतीय ज्योतिषशास्त्रात ही गणना लाखो वर्षांपूर्वीपासूनच होती। याला मलमास किंवा पुरुषोत्तम मास का म्हणतात? या महिन्यात सूर्य कोणत्याही राशीत प्रवेश करत नाही, म्हणजेच या महिन्यात कोणतीही संक्रांत नसते। शास्त्रांमध्ये असं मानलं जातं की संक्रांती विना असलेला मास हा दुर्बल असतो, म्हणून याला मलमास म्हटलं गेलं। आणि स्कंद पुराणात येतं की जेव्हा 12 महिन्यांचे अधिपती देव होते, या 13व्या अधिक मासाचा कोणताही स्वामी नव्हता। हा मास भगवान विष्णूंकडे गेला आणि म्हणाला, मला कोणीच इच्छित नाही, मी अनाथ आहे। तेव्हा भगवान विष्णूंनी याला सर्वश्रेष्ठ पुरुष अर्थात पुरुषोत्तम हे नाव दिलं आणि स्वतः याचे अधिपती झाले। आता पाहूया या पुरुषोत्तम मासात काय करणं सर्वात जास्त फलदायी आहे आणि काय करणं कठोरपणे वर्ज्य मानलं गेलंय। सर्वप्रथम जाणून घेऊया काय करायला पाहिजे। या पवित्र महिन्यात जप, कीर्तन, नामस्मरण, ध्यान, दान आणि स्नान यांसारखी कर्म अत्यंत फलदायी मानली गेली आहेत। यासोबतच पुत्र जन्माशी संबंधित कृत्य, पितरांचं श्राद्ध, तसंच गर्भाधान, पुंसवन यांसारखे संस्कार देखील केले जाऊ शकतात। देवी भागवतानुसार जर दान करण्याची क्षमता नसेल तर संत आणि महापुरुषांची सेवा करणं सर्वोत्तम मानलं गेलंय। त्यांच्या दैवी कार्यांमध्ये सहकार्य केल्याने तीर्थ आणि तपासमान फळ प्राप्त होतं। या महिन्यात दीपदान केल्याने मनोकामना पूर्ण होतात, दुःख आणि शोकाचा नाश होतो, वंशवृद्धी होते आणि आयुष्य व शुभ संगतीत वाढ होते। तसंच गीतेच्या 15व्या अध्यायाचं अर्थासहित पठण करणं आणि गायींना गवत व दाणा खाऊ घालणं विशेष पुण्यदायी मानलं गेलंय। भक्ती भावाने सद्गुरूंकडून अध्यात्म ज्ञानाचं श्रवण केल्याने गंभीर पापही नष्ट होतात आणि प्रतिदिन अश्वमेध यज्ञासमान फळ प्राप्त होतं। आणि जर हे सर्व निष्काम भावनेने केलं गेलं तर जीव मोक्षाच्या दिशेने पुढे जातो। अधिक मासात आवळा आणि तिळाच्या उटण्याने स्नान करणं आरोग्य, प्रसन्नता आणि पुण्य तिन्ही वाढवतं। किंवा आवळा, जव आणि तिळाचं मिश्रण बनवून स्नानाच्या पाण्यात थोडंसं मिसळून स्नान करा, यानेही मन आणि शरीर शुद्ध होतं। या महिन्यात आवळ्याच्या झाडाखाली बसून भोजन करणं विशेष लाभदायक मानलं गेलंय। आवळा आणि पिंपळ वृक्षाचा स्पर्श केल्याने स्नानासमान पुण्य प्राप्त होतं आणि जर स्नानानंतर स्पर्श केला तर हे पुण्य दुप्पट होतं। याशिवाय या महिन्यात जमिनीवर अंथरूण घालून शयन करणं, पलाशाच्या पत्रावळीत भोजन करणं आणि ब्रह्मचर्य व्रताचं पालन केल्याने पापनाशक शक्ती वाढते आणि व्यक्तिमत्वात तेज येतं। खरं तर हा पुरुषोत्तम मास अनेक वरदानांनी युक्त आहे आणि शुभ कर्मांसाठी याचा महिमा अपरंपार आहे। आता जाणून घेऊया या महिन्यात काय वर्ज्य आहे। पुरुषोत्तम मास आणि चातुर्मासात नीच आणि अधर्मपूर्ण कर्मांचा त्याग करावा। तसं तर हा त्याग कायमस्वरूपी असला पाहिजे, पण जे सुरुवात करू इच्छितात त्यांनी या महिन्यांपासून आरंभ केला तर हा संकल्प मजबूत होतो। या महिन्यात लग्न, विवाह, सकाम कर्म आणि भौतिक इच्छांशी संबंधित कार्य वर्ज्य मानली गेली आहेत, जसं विहीर, बावडी, तलाव किंवा बागेचं निर्माण, नवविवाहितेचा गृहप्रवेश, देवप्रतिष्ठा, यज्ञोपवीत, नामकरण, नवीन घर बांधणं, नवीन वस्त्र आणि दागिने धारण करणं इत्यादी। पण लक्षात ठेवा, या महिन्यात केलेली निष्काम कर्म अनेक पटींनी अधिक फळ देतात। जेव्हा इतकी भरभरून इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळाली आहे तर आता निर्णय तुमच्या हातात आहे। तुम्ही याला एक साधा महिना समजून जाऊ द्याल की याला तुमच्या जीवनातील सर्वात पवित्र संधी बनवाल। व्हिडिओमध्ये सांगितलेली प्रत्येक गोष्ट अगदी अचूक आहे, शास्त्रीय आहे। हे आपल्या व्हॉट्सअप ग्रुप्स आणि फ्रेंड सर्कल मध्ये विलंब न करता शेअर करा। हरिओम।